Hello, my dear students and parents. Welcome to your Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित यामधील व्यवसाय नंबर 23 म्हणजेच एक्झरसाइज नंबर 23 आज आपण सोडवणार आहोत. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे. चला तर सुरुवात करूया. एक्झरसाइज नंबर 23. पहा, इथे पहिला प्रश्न आहे. 2,500 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? ठीक आहे. आता 2,500 ग्रॅम म्हणजेच 2.5 लिहिताना आपण 2च्या अगोदरची संख्या घेतो. हे मागील व्हिडिओमध्ये तुमचं भरपूर वेळा झालेलं आहे. आणि 2.5 म्हणजे आपण 1,000 घेतला आणि पावणे आला की आपण त्याला 750 हा अंक लावतो. तुम्हाला मी सांगितलेलं आहे आधीच. साडे आला तर आपण 500 लावतो आणि सव्वा शब्द आला तर जी संख्या दिलेली आहे त्याच्यावरती आपण 250 हे अंक किलोग्रॅममध्ये लावतो. आता इथं पावणे दिलेलं आहे म्हणून आपण 750 लिहिलेलं आहे आणि 2च्या अगोदर 1 येतो म्हणून आपण ते दिलेलं आहे. आता ही संख्या झाली ग्रॅममध्ये. त्यांनी काय विचारलंय म्हणजे किती किलोग्रॅम. आता 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग काय करायचं आपल्याला फक्त त्याला हजाराने भागायचं आहे. आता हजाराने भागायचं म्हणजे काय करायचं, जितके शून्य आहेत तितक्या घरानंतर पॉईंट द्यायचा. आता किती शून्य आहेत बघा, 1 2 3. मग 3 घरानंतर पॉईंट द्यायचा. 1 2 3 म्हणजे पॉईंट कुठे येईल, इथे येईल. म्हणजेच उत्तर काय झालं, 1.750 म्हणजेच उत्तर काय झालं 1.750. हा 0 लिहिला जातो किंवा नाही लिहिला तरी चालतो. पाय ते उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 2,500 ग्रॅम म्हणजे 1.75 म्हणजेच 1.75 किलोग्रॅम होतात. म्हणजे पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता दुसरा प्रश्न आपण पाहूया. प्रत्येकी 92 किलोग्रॅम धान्य असलेल्या 18 पोत्यातील धान्य हे प्रत्येकी 24 किलोग्रॅम धान्य मावणाऱ्या डब्यामध्ये भरले तर असे किती डबे धान्याने भरतील. ठीक आहे. आता प्रश्न काय की 92 किलोग्रॅम धान्य असलेल्या 18 पोत्यातील धान्य प्रत्येकी 92 किलोग्रॅम म्हणजे एका पोत्यामध्ये 92 किलोग्रॅम आहे. तर 18 पोत्यामधील धान्य किती, तर हे आपल्याला आधी काढायला लागेल. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला 92 गुणिले 18 ह्यांचा गुणाकार करायला लागेल आणि जे उत्तर येईल ते एकूण धान्य आपल्याला येणार आहे. मग 18 दुने 36, हातचे आले 3, 18 9 162 आणि 3 165. तुमचे पाडे पाठ पाहिजे म्हणजे काय होईल, आपलं कॅल्क्युलेशन पटापट होतं आणि आपल्या परीक्षेमध्ये वेळ वाचतो. म्हणजे एकूण धान्य किती झालं, 1,656 किलोग्रॅम झालं. आता काय करायचं आहे, हे जे धान्य आहे ते 24 किलोग्रॅम धान्य मावणाऱ्या डब्यामध्ये भरायचं आहे. तर किती डबे भरतील. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 24ने काय करायला लागेल, ह्याला भागावा लागणार आहे. म्हणजेच 1,656 भागिले 24 अशा पद्धतीने करा किंवा तुम्ही 1,656 भागिले 24 अशा पद्धतीने केलं तरी चालणार आहे किंवा ह्याला जर छोटं करून तुम्ही सोडवलं तरी सुद्धा ते चालणार आहे. चला आपण पाहूया 24ने याला भागाकार करून. तर भाग कितीचा जाईल, 24चा पाडा जर तुम्हाला येत असेल तर 24 सख्ख 24 5 120, 24 सख्ख 144. पहा खाली किती राहतात, इथं 1, इथं 2 आणि इथे 6 आणि 24 216 जर बघितलं का गडबड झाली थोडी. पहा इथे 24 5 120, 24 सख्ख करून बघूया आपण. 6 चौक 24, 7 2, 6 2 12 144 होतात. आणि बघा 5तून 4 गेले 1, 6तून 4 गेले 2. ठीक आहे, बरोबर आहे. आणि वरून घेतला 6. आता कितीचा भाग जातो पहा इथे, 24 9 216 म्हणजे
24 9 216 जर आपण केले तर बाकी 0 येते, उत्तर येतं 69. मग 69 उत्तर कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, तिसरा प्रश्न आहे. 90 किलोग्रॅम 600 ग्रॅम शेंगा 12 जणांत सारख्या वाटल्या तर प्रत्येकाच्या वाट्याला किती शेंगा येतील? आता काय करायचं आपल्याला? प्रत्येकाच्या वाट्याला किती शेंगा येतील म्हणजे एकाच्या वाट्याला किती शेंगा येतील, आणि एकाची किंमत काढताना आपल्याला काय करावं लागतो? भागाकार करावा लागतो. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? 90 किलोग्रॅम, पहा इथे थोडंसं ॲडजस्ट करूया आपण. 90 किलो 600 ग्रॅम म्हणजे आपण 90.600 घेऊया. 90 किलो 600 ग्रॅमला किती जणांना वाटायचे? 12 जणांना. चला आपण पटापट भागाकार करूया. 12 7 84, खाली राहिले 6. आता इथे पॉईंट दिला, वरून घेतले 6, 12 पंचे 60, खाली राहिले 6, वरून घेतला हा 0, झाले 12 पंचे 60, खाली राहिला 0, वरून घेतला हा 0, आणि 0ला 0चा भाग जाईल, म्हणजेच काय येईल? 7.550 किलोग्रॅम किंवा 7 किलो 550 ग्रॅम. कुठे आहे? बघा इथं 7.55 किलोग्रॅम, म्हणजेच काय? हा 0 पण वाचला तरी चालतो आणि नाही वाचला तरी चालतो. 7.55 किलोग्रॅम असं सुद्धा याला लिहू शकतो. म्हणजे हे ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला आपण चौथा प्रश्न पाहूया. पुढे पहा, 6.4 किलोग्रॅम अधिक 2.055 किलोग्रॅम अधिक 2.25 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता किलोग्रॅम आणि ग्रॅमची बेरीज करताना आपण इथे किलोग्रॅम लिहूया आणि इथे ग्रॅम लिहूया. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. म्हणजे इथं जे काही घरं येतील ते तर 3 घरं येणार आहेत. म्हणजेच पहा, किलोग्रॅम 6 आणि ग्रॅम फक्त इथं 4 लिहिला. 6.4 असं न वाचता त्याच्यावरती आपल्याला 2 शून्य द्यायला लागतात. म्हणजेच हा 6 किलो आणि 400 ग्रॅम म्हणजे 6.4 किलोग्रॅम असं ते असतं. पुढे बघा, 2.055 किलोग्रॅम 3 घरं झालेली आहेत. पुढे 2.25 किलोग्रॅम तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. 2.25 आहे म्हणून 2 लिहायचा, आणि 2.25ला आपण काय लिहिणार आहोत? 250 लिहिणार आहोत. यांची बेरीज करायची. इथे येणार 5 5 आणि 5 10, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 6 आणि 4 10, म्हणजेच 10 किलो 705 ग्रॅम. आणि जर टोटल आपल्याला फक्त ग्रॅममध्येच विचारले असेल तर 10,705 ग्रॅम आहे. 10,705 कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला आपण पुढे पाहूया. 910 ग्रॅम तेलाचे 1 लिटर होते. 910 ग्रॅम तेलाचे माप 1 लिटर होते. 9.5 लिटर तेलाचे वजन किती? आता 1 लिटरचं माप किती सांगितलंय त्यांनी? 910 ग्रॅम. ठीक आहे, तर ते सांगतात की 9.5 लिटर तेलाचे, 9.5 म्हणजे काय? 9.5 किंवा 9.500 लिटर तेलाचे माप किती ग्रॅम होणार आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले आहे. तर आपण काय करायचं आता? तुम्ही किलो आणि लिटरमध्ये जर तेल बघितलं तर त्या तेलाच्या पोळीवरती 1 लिटर बरोबर 910 ग्रॅम असं लिहिलेलं असतं. आता आपल्याला सोडावं लागेल 1 लिटरला 910, तर 9.5 लिटरला किती? म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? 9.5 गुणिले 910 आपल्याला करायला लागेल. तर आपण चला करूया इथं 9.5 गुणिले 910. आता हे 3 शून्य मांडून घेऊया. म्हणजे काय होईल? इथे फक्त 9.5 इंटू 91 असंच इथे येणार आहे. एवढंच आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा इथं 5 1 5, 9 1 9, 0 दिला, 9 5 45, 7 4 4,
99 81 81 ने 4 85 इथे 5 9 ने 5 14 हातचा आला 1 5 आणि 1 6 आणि इथं 8 आलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, इथं जर पाहिलं आपण तर किती पॉईंट नंतर चिन्ह दशांश चिन्ह बघा इथं 1 2 3 मग इथं 1 2 3 नंतर आपल्याला काय करायचं आहे, फक्त पॉईंट द्यायचा आहे. म्हणजेच काय आलं 8.645 किलोग्रॅम हे त्याचं उत्तर आलेलं आहे. आणि 8.645 कुठे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 5चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. हे पहा इथं शून्याचा विचार केलेला नाहीये आपण. पुढे 6वा बघा, एका दुकानदाराने 1 किलोग्रॅम वजन केलेल्या वस्तूचे प्रत्यक्षात 38 ग्रॅम वजन कमी असते, पण महेशने एकाच वेळी 8 किलोचे वजन वापरून साखर घेतली तर साखरेचे वजन प्रत्यक्षात किती भरेल. आता एक लक्षात घ्या, इथे 1 किलोग्रॅम आपण जर घेतलं तर एका किलो मागे किती वजन कमी भरतं, 38 ग्रॅम वजन आपलं कमी भरतं. महेशने काय केलंय, 8 किलो वजनाची साखर घेतलेली आहे तर साखरेचं वजन किती भरेल. आता एका किलोला 38 ग्रॅम भरतं कमी, तर 8 किलोला किती कमी भरेल हे आपल्याला काढायला लागेल. त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, आता हे ग्रॅम आहे, हे किलो आहे, ह्या किलोचं काय करूया आपण आधी ग्रॅममध्ये रूपांतर करूया. म्हणजेच 8 किलो किती होणार आहे, 8000 ग्रॅम होणार आहे. आणि त्या 8000ला आपल्याला काय करायला लागेल, जे उत्तर येईल ते आपल्याला काय करायला लागेल, 8000मधून वजा करायला लागणार आहे. म्हणजे एका किलोला 38 तर 8 किलोला किती ग्रॅम कमी येणार आहे हे काढून ते आपल्याला 8000मधून वजा करायला लागेल. म्हणजे काय येणार आहे, आपलं उत्तर परफेक्ट येणार आहे. ठीक आहे. आता बघा, एका किलोला 38 ग्रॅम साखर कमी भरते, मग 8 किलोला किती, मग 38 गुणिले 8 जर आपण केलं तर बघा 8 8 64 हातचे 6 8 त्रिक 24 24 आणि 6 30 म्हणजे 304 ग्रॅम साखर काय करणार येणार आहे, कमी येणार आहे. म्हणजे साखरेचे प्रत्यक्षात वजन किती भरेल, हे 304 ग्रॅम ह्याच्यामधून हे कमी होईल आणि तेवढं प्रत्यक्षात वजन हे कमी भरणार आहे. चला तर वजाबाकी करूया आपण. 10तून 4 गेले 6 हातचा आला 1, 10तून 1 गेला 9 हातचा आला 1, 10तून 4 गेले 6 हातचा आला 1 आणि इथं झालेलं आहे 7, 8तून 1 गेला 7, 7696 ग्रॅम भरेल. आणि जर किलो विचारलं तर आपल्याला इथे 1 पॉईंट दिला तरी उत्तर येणार आहे. मग आपले जे ऑप्शन आहे ते किलोमध्ये असेल तर हा ऑप्शन, आणि ग्रॅममध्ये असेल तर फक्त हा पॉईंट काढायचा. कुठे आहे आपला ऑप्शन, 7.696 किलोग्रॅम. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता. पुढे 7वा प्रश्न बघा, 10,542 मिलीग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. आता 1 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम हे तुम्हाला आलं पाहिजे. तर 1 ग्रॅम म्हणजे आपल्याला जो मागचा जो टॉपिक आपण बघितलेला आहे, किलो हेक्टो डेका ग्रॅम डेसी सेंटी मिली, तशा पद्धतीने हा ग्रॅम पासून जर विचार केला तर ग्रॅम डेसी सेंटी आणि मिली, तर ग्रॅम पासून मिलीपर्यंत जाताना 3 घरं लागतात. म्हणजेच काय आपल्याला किती शून्य द्यावं लागतील, त्याच्यावरती एकावरती 3 शून्य द्यावे लागतात. म्हणजे ग्रॅम पासून मिलीग्रॅम पर्यंत जाताना 1000ने गुणायचं आणि मिलीग्रॅम पासून ग्रॅम पर्यंत येताना 1000ने भागायला लागेल. आता इथं काय करायचं आपल्याला, मिलीग्रॅम पासून ग्रॅम पर्यंत जायचं आहे. म्हणजे दिलेल्या संख्येला काय करायला लागेल आपल्याला, 1000ने भागावा लागेल. आता 1000ने भागायचं म्हणजे काय, एकूण जितके शून्य आहेत 1 0 2 0 3 0 तितकी घरं मोजायची 1 2 3 आणि फक्त एक पॉईंट द्यायचा आहे. झालं उत्तर 10.542 ग्रॅम. म्हणजे ते कुठे, ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून 7चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता पुढे पहा, 21.5 किलोग्रॅम 2000
750 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम आपल्याला असं विचारलेलं आहे. म्हणजे आपण इथं काय करूया, किलोग्रॅम आणि ग्रॅम लिहूया. 21.5 म्हणजेच 21 किलो 500 ग्रॅम आणि 2750 ग्रॅम म्हणजेच काय 2 किलो 750 ग्रॅम. ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. किती किलोग्रॅममध्ये काढलेलं आहे म्हणजे काय होईल, इथे जे उत्तर येईल त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे. बस इतकं ते सोपं आहे. बघा 0, 5, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 2, 3, 4 आणि हा 2, 24 किलो 250 ग्रॅम. कुठे आहे ऑप्शन, तर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये ते बरोबर आहे. म्हणून आठव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढे बघूया 9वा प्रश्न. अतिशय सोपा प्रश्न आहे 9वा. 2/100 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम असं आपल्याला विचारलेलं आहे. इथं किती बोललेलं आहे परंतु ऑप्शनमध्ये ग्रॅम आहे म्हणून मी इथं ग्रॅम लिहिलेलं आहे. काय करायचं, आधी हे सोडवून घ्यायचं. हे कसं सोडवायचं, 2 शून्य आहेत म्हणजे 2 घरानंतर आपल्याला पॉईंट द्यावा लागणार आहे. 0.02 किलोग्रॅम हे पण सोडवून घेतलेलं आहे. बरोबर किती ग्रॅम हे आपल्याला विचारलेलं आहे. आता 1 किलोग्रॅम म्हणजे किती, 1000 ग्रॅम. म्हणजे किलोग्रॅमकडून ग्रॅमकडे जाताना काय करतो आपण, हजाराने गुणतो. म्हणजे ह्याला सुद्धा आपण हजाराने गुणणार आहोत. 0.02 गुणिले 1000 म्हणजे उत्तर काय येणार आहे बघा. फक्त अंकांचा गुणाकार करायचा, कोणत्या, शून्य सोडून, बे एक बे. किंवा तुम्ही आणि त्याच्यानंतर एक मिनिट थोडंसं ॲडजस्ट करूया आपण. फायदे, इथे पॉईंटचा विचार करायचा नाही गुणाकार करताना. असं समजा की इथे 2च आहे आणि इथं 1000 आहे. म्हणजेच 1000 गुणिले 2 किती झाले, 2000. आणि पॉईंट किती आहेत बघा, इथं एकक दशक, दशकानंतर पॉईंट आहे म्हणून आपण पण एकक दशक, दशकानंतर इथं पॉईंट द्यायचा आहे. म्हणजेच उत्तर काय येणार आहे आपलं 20 उत्तर येणार आहे. मग 20 ग्रॅम कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 1 वरती आहे. म्हणून 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आणि 10वा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो, तो तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. मी फक्त तुम्हाला ते व्यवस्थित मांडून देतो. इथं किलोग्रॅम आणि ग्रॅम एक लक्षात ठेवायचं. ग्रॅममध्ये आपल्याला 3 घरं असतात हे लक्षात ठेवायचं आहे. 40 किलोग्रॅम 40 ग्रॅम दिले, 40 ग्रॅम दिलेलं आहे. आता आपण ते 40 मांडतो परंतु त्याच्या आधी आपल्याला एक शून्य द्यायला लागणार आहे, हे लक्षात घ्या. नाही 40च्या पुढे शून्य दिलं तर ते 400 होणार आहे आणि तिथेच आपलं गणित चुकतं. 5 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम यांची तुम्ही बेरीज करायची आणि जे उत्तर येईल त्याचा ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.